तर सामन्याला करतो सुरुवात. सलामीच्या फलंदाज मैदानामध्ये आले चिंचोली संघाचा स्ट्राईक फलंदाज नीरज आणि अमोल. गोलंदाज आपण पाहतो पेठाले संघाचा आर्यन. पहिला चेंडू पॉईंट शेताकडे भिरकावून दिला. इथे मात्र अरंद कार्पेट चेंडू पहिल्याच आलाय. दन 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 करत चौकार. 4 धावेने बिनबाद 4. 5 षटकांचा सामना श्रीराम चिंचोली विपक्ष पेठाली असा सामना चालू आहे. षटकातील पुढचा चेंडू अर्जंता पडतोय. दुसरा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह बॅटर द बॉलर. एक धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या धपकावं लागतो ती मात्र 2 चेंडूच्या समतेनंतर 5 धावा धाव करावं लागतात. दमदार कामगिरी पाहायला मिळेल. आज मात्र एक संघ पुढे निघणार. दमदार स्कोरिंग, दमदार लाईव्ह, दमदार डीजे सिस्टीम, दमदार समालोचन, दमदार पाहुण्यांची रेलचाल. वेगवान चेंडू, अप्रतिम चेंडू. इथे मात्र फर्स्ट स्लिपला चकवून चेंडू जातोय. आता मात्र सीमारेषे बाहेर आला हा चौकार. पलकावर बघा यांना काय टेन्शन नाही, पण चावल्यावर 14 घ्यायला लागतात. पुढचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा अप्रतिम अरंद कार्पेट कॅप्चर सिलेक्शन. सुंदर कामगिरी. श्रीराम चिंचवली घरचं मैदान आहे. मैदानाची सानिशा माहीत आहे प्रत्येकाला. मैदानाच्या खुब्या माहीत आहेत आणि मैदानाचा गट्स माहीत आहेत. त्यामुळे धावा जास्तीत जास्त होणं महत्वाचे आहेत या स्पर्धेमध्ये. या सामन्यामध्ये 9 झाल्यात बिनबाद. 10 धावा धाव करावं लागल्यात. पुढचा चेंडू इथं मात्र फाईन लेग रिझल्ट मध्ये, थर्ड मॅन रिझल्ट मध्ये चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा आलाय. पालकर सर यांचा इशारा आलाय की हा चौकार. सर बॅटकड आहे ना. ओके ओके. धाबर का धावा लागला त्या मात्र 14 धावा धाबलकावर. षटकातील पुढचा चेंडू असेल अर्जुन याचा. नीरज साठी हा चेंडू पडला आहे. आकाश शिर्के, अंकुश शिर्के, नीरज जांभळे. ड्रेस मात्र जबरदस्त आहे. ड्रेसचा कलर मात्र एक नंबर आहे. माझा आवडता कलर आहे. सूरज वाघ साहेबांकडनं आकाश शिर्केच्या संघाला आयोजनाला शुभेच्छा आल्यात. त्यांचं करूया आपण सरचे स्वागत. पहिलं षटक समाप्त झालंय. होईल दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज आलाय प्रथमेश. पेठाले संघाकडनं प्रथमेश आलाय. सेकंड हँड. दुसरा षटकाला होते प्रारंभ आणि करूया शुभारंभ. पंचांकडनं गाठ घेऊन खेळण्यासाठी सज्ज होते फलंदाज अमोल शेळके. षटफेट चेंडू अख्खो टप्प्याचा चेंडू पाडल्यानंतर पंच वळलेत. स्वेअर मारा. संघाची धावसंख्या 15. अवांतर वाईट. होलीचा ऍडव्हान्स बोनस देतो ती मात्र पेठाले संघ चिंचवली संघाला. बघूया. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय भन्नाट वेग आहे बघा. पिच केलाय. स्विफ्ट शॉट. एक धाव पूर्ण आहे.
काय भन्नाट वेग आहे, काय गती बघा. 105च्या स्पीडने हा चेंडू पाहायला मिळतोय. दमदार वेगवान गोलंदाजी. आणि ह्या वेगवान चेंडूवर फलंदाजाला साधी गुडलस स्पॉटला जेव्हा चेंडू पडतात ना त्यावेळेला डोक्याच्या खाली जे चेंडू राहतात त्यावेळेला मारताना कठीण जातो. बघा गुड कॅच. कॅच जोडे आर्यन. आर्यनच्या हातामध्ये झेल विसावलाय, चेंडू थांबलाय आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय श्रीराम प्रसन्न चिंचवली संघाचा फलंदाज बाद पेठाले संघाच्या गोलंदाजाने. बजाव डीजे. जुईची तर इथे मॅचेस गाजवतोय, जरा सांभाळून भावानो, आता लाईव्ह आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय चिंचोली संघाचा बॅट्समन नेम उमेश पाटील. पत्तरकडनं गाड घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज उमेश. एक बाद 16 झाल्यात, दुसरं षटक प्रगतीपटावर. अतिशय भन्नाट वेग व गोलंदाजी मध्ये पाहायला मिळतो पेठाले संघ. इथूनच एमआयडीसी परिसरातील संघ पनवेलचे भाग्य विधाते आमदार सन्माननीय आदरणीय श्री प्रशांतदा ठाकूर त्यांच्या समवेत अरुण शेठ भगत, भूपेंद्र पाटील आणि सर्व मान्यवरांचा आपण एक बॅनर पाहतोय. विरोधी पक्ष नेते एक दमदार व्यक्तिमत्व प्रीतमदादा म्हात्रे, बालासाहेब पाटील यांचा आपण बॅनर पाहतोय. सर्वच मान्यवरांनी केलेलं सहकार्य, सर्वांची लागलेली साथ आणि संघाची धावसंख्या धावपळ करावं लागतो. स्कोर गाडो स्कोर झालाय 19 म्हणजे 19. सुरेख क्षेत्रक्षण बघा. पेटाले संघाचं नशीब आहे आता चरत चेंडू मैदान मात्र ग्राउंड शॉट, ग्राउंड जबरदस्त आहे आणि याच ग्राउंडवर इथूनच डायरेक्ट धागा दोरा सामने आर्य दुसरी ब्रेक. पंच काय सुरक्षित आहे. फलंदाज अपील झाली होती परंतु फलंदाज सुरक्षित धावपलका धावा लागला तर मात्र एक बाद 19. चला 2 षटक तांडे साहेब, 2 षटक कंप्लीट झालेत, 3 षटक अजून आहेत. 5 षटकांची लढत. चिंचवली संघ कितपर्यंत टार्गेट देणार तो मात्र पेठाली संघाला. इकडे मात्र चंद्रमा पण पाहतो आपण, पौर्णिमेचा चंद्रमा, चांदण्याचे कोर. गेमदार नेम ऋतिक. वैयक्तिक पहिलं ऋतिक केणे आलाय. वैयक्तिक पहिलं सांगित तिसरे षटक हाताळतोय हमारे रावण बैलाचे मालक अश्विन भाई. अजूनपर्यंत एक उत्कृष्ट दमदार व्यक्तिमत्व. आणि हा चेंडू आलेला भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पार 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 मिळालाय. हा षटकार संघाची धावसंख्या लपका लागतो एक बाद.
सियाराम. धावसंख्या 25. षटकार देपूचा चेंडू. हो इथे मात्र काय झालंय बघा. एक बाद 25 झाल्यात. पेठाली टीम अगेन्स्ट आपण पाहतोय श्रीराम चिंचवली आणि पेठाली संघाचा आपण शिवम 11 पेठाली. काय झालं. ओके ओके डोंट वेरी बी हॅपी. बिग बी. षटकार दीपूचा चेंडू पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाज आणि हा चेंडू इथं मात्र गॅप शॉट सिलेक्शन समाज कक्षाला रमेश दादांना सलामी देण्यासाठी चेंडू आलाय. दमदार एक चौकार. मुलगा पप्पाना सलामी देते. अभी तक हम हारे नहीं क्योंकि मुकाबला खत्म नहीं हुआ. उमेश पाटिल एंड यहाँ पे बैठे रमेश पाटिल. बघूया षटकार दीपूचा चेंडू. वाह काय लाजवाब. काय फटका लगावलाय. काय फटका सजवलाय. दन 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 करत चेंडू सीमा पार. स्कोर 35. 12व्या खेळाडू आता एवढ्या रात्री कोणाशी चॅटिंग करते तेच काय समजत नाही. आणि हा अतिरिक्त सर्वात वेगवान इकडे बघा. हे क्या आहे. फिट असेल पुढचा चेंडू. एवढ्या रात्री पाखरा कुठे चालली. आकाशी झेप घेरे पाखरा तो सोन्याचा पिंजरा. स्कोर कार्ड स्कोर झालाय. फिरहिटचा चेंडू. फिरहिटचा चेंडू होता परंतु चेंडू मात्र आराम कार्पेट खेळून काढलाय. सुरेख क्षेत्रक्षण. वाह. एक बाजूला पेठाली तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील दोन्ही मतदारसंघ जिल्हा परिषद पंचायत समिती एकच विधानसभेतील दोन्ही. बघूया षटकाची पुढचा चेंडू पाहायला मिळेल. पुढचा चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये दन 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 करत चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा लाय. सॅन्डी पालकर सरांचा इशारा लाय. चौकार. पाटिल ने दाखवून दिले. अभी तो मैं बल्लेबाज खड़ा है और टीम का कुल मिला के स्कोर 41. देखो क्या बल्लेबाजी हो रही है इस वक्त मैदान के अंदर. मी छोटा नाही मोठा नाही. जसा बॉल आला तसा मारतो. मला काय मी डायरेक्ट मारता. दमदार कामगिरी. चला क्षेत्रक्षण सजून घ्या पेठाली टीम. आपल्याकडे वेळ कमी आहे कारण आणखीन 2 सामने खेळायचे आहेत आणि आज एकच संघ काढायचा आहे. त्यामुळे जरा सहकार्य करा. आणि आमचे लवेश भाई आणि इथं यश काय घरचाच आहे त्यामुळे टेन्शन नाही. आमच्या बादशाने लावलेली स्पर्धा आहे. आकाश शेळके अंकुश शेळके. त्यामुळं विनंतीला मान देऊन मामानं यावं लागतं. आणि मामा नाही आले तर मग काकान बांधील कोण असं पण असतं ना. तर आपलं वय किती बाई. आपलं वय किती. तर कुठं का थांबले काय कुठं नाही ना.
याचं नाव काय रे? स्वराज पिठाले संघाचा 12वा खेळाडू. कारण तो 12व्या खेळाडूंची दादा नावं का घेतो माहिती आहे का? कारण हे 12वे खेळाडू असतात त्यामुळे एखाद्या प्लेअरला नावं सांगतात, त्यामुळे एखाद्याला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, फलंदाज गोलंदाज मिळते. पण 12व्या ज्यावेळेला एखाद्याला बाईक भेटली ना, छाती चौऱ्याऐंशी मला भेटली, अरे पण त्याही कामगिरी केली, त्यांना पण एक एक राऊंड मारायला द्या, पुढच्या अजून 4-5 भेटतील. तर तुझं नाव काय? योगेश. यंदा कर्तव्य आहे आला तू. अय्या बघूया ओलिया, मजाक मस्ती भरपूर है। और ये गेंद देखो, जैसे योगेश ने कहा कि मेरा नाम योगेश है, गेंद गई उमेश पाटिल के बल्ले से सीधे 6 रन के लिए। टीम का स्कोर तो ठोक दीजिए। नका घेऊ, आता आला तुझा भाऊ, धावा धापडकावर लागला 1 बाद 47। आता मात्र धावांचा अंकुश वाढवलाय, जबरदस्त कामगिरी। आणि आकाशने सांगितलं त्याचा हिशोब बरोबर आहे, मॅच टू मॅच बोला, कारण तर आमची घरची स्पर्धा आहे आणि घरचा संघ खेळतोय, त्यामुळे पिठाली संघ पाहुणा संघ आहे, मला दोन्ही संघ सारखे आहेत। और ये गेंद गए गए, मैंने कहा ना, गिली गिली जब खुशी रमा, ये लगा है सबसे लंबा ठोकम ठोक। दोन चेंडूवर उमेश पाटीलने 2 षटकार मारलेत आणि तिसरा षटकार जर लागला तर रमेश दादाकडनं 1000 आणि शिवम दादांकडनं 500, म्हणजे टोटल 1500। बघूया, उमेश पाटीलला सुवर्ण संधी आहे, पप्पांकडनं पैसे काढायचे, पप्पांच्या खिशातनं मुश्किलीचं काम आहे, पण ते बघूया होईल का। आता बायकोकडनं पैसे काढायला विचार करावा लागतो, मग पप्पांकडनं पैसे काढा बघूया। और यहाँ पे 1500 का इनाम आ चुका है। यह बेहतरीन बल्लेबाजी, या हा प्रेम आहे, ही पैशाची नाही, शाबासकीची ताप आहे, आशीर्वाद रूपी हा वर्षाव आहे। आणि पाऊस एक बाद धावा झाल्या तर 59 थांबाडीचे जाऊ ओपनिंगला फंद घे जोडीनं, देऊ धावांचा डोंगर विरुद्ध संघावर, कोणी षटकार मारल्यावर चेंडू जाईल सीमा पार, चेंडू जाईल सीमा पार, चिंचोली गावात क्रिकेटला बहेर लहर। धन्यवाद। बोलिया मैदानाकडे धावांचा टार्गेट 1 बाद 59। अश्विन भाई देखो कैसे बॉडी प्लस के खिलाड़ी कैसे देख रहे हैं, आज देखेंगे कल हमको कहेंगे बहुत अच्छा कमेंट किया, बहुत अच्छा। और इस ओवर की कुछ गेंदे मेरे ख्याल से शेष रहेगी। बेहतरीन क्या बल्लेबाजी कर रहे उमेश भाई, अभी तक खेल रहे हैं 10 चेंडू मध्ये 36। और ये देखो जैसे गेंद गिरी वैसे गेंद को ढकेल दिया, चौथा षटकार। आता मामाच्या पोरीला पटवायला ना लागतं, आता पोर मामाच्या पोरीला पटवतोय, असा जमाना बदल गया। गेले ते दिवस राहिले तर आठवणी। स्कोर कार्ड स्कोर झाला, चेंडूची पाहणी करत असताना 65 1 बाद 65। आकाश शेळकेच्या चेहऱ्यावर आणि अंकुश शेळकेच्या चेहऱ्यावर हास्य बघा। 11 चेंडू मध्ये 42 वर खेळतोय तो मात्र उमेश पाटील, आणि 7 चेंडू मध्ये 12 धावसंख्येवर खेळतोय तो मात्र अमोल अमोल शेळके शेळके शेळके। बघिया, खेलने के लिए तैयार नहीं थी दोनों भी टीमें, लेकिन काफी बढ़िया परफॉर्मन्स। कैलास डुकरे साहेबांचा फोन आलाय, बोल रहा
और पैर से टकराती हुई गेंद लेकिन चुरा के 1 रन पूरा किया। लेग बाइज। ये हमारे तांडे सर है, हमारे शिवदास वाघमारे, डान्सिंग पंच आगली वेगळी आदा आणि त्यांच्यावर आहे सर्व काय फिदा असे शँडी पालकर मॅन फ्रॉम केवाले. कांचन पालकर, शँडी पालकर, आमचे एकनाथजी माली, सागर माली, सम्राट माली यांच्या गावातील एक पंच आपण पाहतोय. डान्सिंग पंच शँडी पालकर. आणि हा फुलटॉस आणि या चेंडूवर पंचांचा नोबाचा इशारा. टोटल धावा आल्यात. चेक करू दादा. ओके ओके. सुनील दादाने इशारा केला, सुनील सरांनी. आणि इथे आणि पंचांचा नोबाचा इशारा आलाय. पुढचा चेंडू असेल फिट. काय धावांचा डोंगर उभा केलाय. 73 झालं ना. 73 धावा धावफलकावर. एक गडी बाद. दमदार सुरुवात. 1 बाद 73. 5 षटकांची लढत. याच्यानंतर आणखीन अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतोय. दमदार सुरुवात. 12 चेंडू मध्ये 42 धावांचं योगदान देऊन अजूनपर्यंत क्रीजवर आहे तो मात्र उमेश पाटील. आणि 9 चेंडू मध्ये 18 धावसंख्येवर त्याला साथ देतोय अमोल शेलके. स्कोर कार्डवर स्कोर झालाय 1 बाद 73. शेवटचा षटक पाहायला मिळतोय. हानामरीचं स्लोअरचं षटक. दमदार सुरुवात पाहायला मिळतोय. अप्रतिम सामना पाहतो आपण. तर 50 साठी वैयक्तिक 50 धावा पूर्ण करण्यासाठी उमेश पाटीलला 8 धावसंख्येची गरज. गोलंदाज राकेश. बघूया काय होणार, काय घडणार. आणि फलंदाज समोर स्ट्राईकला उमेश पाटील. आणि चेंडू सीमा पार होतोय का बघूया. ओ जबरदस्त फेट लावलाय क्षेत्ररक्षकाने. अप्रतिम षटकार अडवलाय. दमदार क्षेत्ररक्षण. आणि इथे मात्र बघा बॅकअप नाही, त्याचा फायदा मात्र मिळतोय चिंचवली संघाला. धावा होईल का, दुसरी होईल का. 3 धावा पूर्ण केल्यात. पाहूया. चेक लाईव्ह वर पाहिला जातोय. जर उमेश पाटीलने 50 धावा पूर्ण केल्या तर कुणाल शिर्के आणि दिनेश शिर्के यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. दमदार. खरोखरच पहिल्यांदा मी फलंदाजी बघतो या फलंदाजाची. अफलातून खेळ. 3 धावा आलेल्या आहेत. आणि स्कोर कार्डवर स्कोर झाला आतापर्यंत. बघा काय जंप लागा. दमदार कामगिरी पाहायला मिळतो. इथे मात्र सुरेख कामगिरी. संघाची धावसंख्या धापका लागली ती मात्र पाहिलं जातं बघा. स्लो मोशन मध्ये आपण बघतोय.
13 चेंडू मध्ये 45 धावसंख्येवर खेळतो तो मात्र उमेश पाटील. 5 धावा 50ला हव्यात आणि 77 झाल्यात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. बघा 5 धावसंख्येची गरज 50 साठी. वाह काय टेक्निकल आहे त्याच्याकडे. टायमिंग जे जबरदस्त आहे. आणि बघा काय टायमिंग आहे काय टेक्निकल आहे. पप्पा प्रमाणे वडिलांप्रमाणे वडिलांच्या खांद्याला खांदा लावून जबरदस्त कामगिरी. काय संघाची धावसंख्या 79. खरोखरच नहीं से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. दमदार सुरुवात दमदार असा खेळ बघायला मजा येते. आणि इथे मात्र परंतु टाळ्या व्हायला पाहिजे मित्रांनो. काय जबरदस्त इनिंग खेळलाय बघा. बॅटला पप्पी घेतली आणि लक्ष्मी आहे. आणि बाद झालाय वैयक्तिक 47 धावा काढून उमेश पाटील बाद झालेत. आता गाववाल्याने पण बघला ना कसा खेळला दमदार. 2 बाद 19 आणि चेंडू असतील शेवशी षटकातील हितेन आलाय. बघूया काय करणार काय घडणार या चेंडूवर. आणि चेंडू छेरान. सुपली घडविले घडविले कोण्या सुताराने. 85 2 बाद आणि या षटकातील चेंडू शेष असेल भाई मोठ्या. शेवटचा चेंडू आणि शेवट गोल केलाय. काय चिंचोली संघाची फलंदाजी पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 91 92 विन दिस मॅच.
चिंचवली संघाने अफलातून फलंदाजी केली पहिल्या इनिंग मध्ये पाहायला गेलं तर 5 षटकामध्ये 91 धावसंख्या उभा आहेत आणि 92 धावसंख्येचं एक भलं मोठं आव्हान डोंगर असलाय ते म्हणजे टीम पेठाली क संघासमोर. हे आव्हान कशा रीतीने चेस करेल हे पाहणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटमध्ये किती धावसंख्या सेफ नसते. तुम्ही किती खेळा किती धावसंख्या करा मात्र ती धावसंख्या सेफ नसते, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे तो शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला जातो. नक्कीच सागर पाटील सरांनी आम्हाला सांगितलंय हा डोक्याचा खेळ आहे म्हणजेच बुद्धीचा खेळ आहे. आपल्या बुद्धिमत्तेनुसार आपल्याला खेळायला पाहिजे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हणतात ना, तेच खरं आहे आणि तेच इथे मात्र मैदानाच्या दिशेने मैदानात खेळावं लागेल. त्याच प्रकारची इथे मात्र स्ट्रॅटजी असेल दोन्ही खेळाडूंची. चला बॉल अवेलेबल करा. पेठाली क संघाला पॉझिटिव्हली इथे मात्र खेळावं लागेल, कारण टार्गेट एक खूप मोठं टार्गेट इथे मात्र सेट करण्यात आलंय. नक्कीच स्पेशली उमेश पाटील यांची अफलातून फलंदाजी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर हितेन पाटीलचं शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार आणि टार्गेट सेट केलंय 5 षटकामध्ये तब्बल 91 आणि 92 धावसंख्येचं एक भलं मोठं डोंगर असलंय ते म्हणजे पेठाली संघासमोर. हे टार्गेट कशा रीतीने ते मात्र चेस केलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. नक्कीच उमेश पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलंय. त्यांनी एक 47 धावसंख्येची एक मॅरेथॉन इनिंग साकारली पहिल्या इनिंग मध्ये. कैलास डुकरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांना. व्हेरी फर्स्ट बॉल पहिला चेंडू. हो पहिला चेंडू आडव्या बॅटने पाठवलाय सरळ. इथे मात्र व्यासपीठावरती सलामी देणारा हा पहिला षटकार येतोय फलंदाज प्रथमेश केणीच्या बॅटमधून. का छक्का लगाएंगे आए हैं हम जीतने के लिए तो बस जीत कर ही जाएंगे. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सांगत असताना आणि दुसरा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावर येतोय हा खणखणीत चौकार. दोन चेंडू 10 धावसंख्या दफल करते पाहायला मिळते. आणि इथे मात्र आता पुन्हा एकदा शॉर्ट स्वीपचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे मात्र मिळेल ती फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या दफल करते पाहायला मिळते. 11 धावसंख्या दफल करती पेठाली संघ. 3 चेंडू 11. नक्कीच मोठे फटक्यांची गरज आहे, कारण रन चेस मोठे त्याच्यामुळे मोठ्या फटक्यांशिवाय इथे मात्र पर्याय नाहीये फलंदाजी करत असताना पेठाली संघाला. मात्र गोलंदाजी मार्क होती गोलंदाज नीरज जांभळे. पहिलं षटक घेऊन आले पॉवर प्लेचं. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना नक्कीच पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजीसाठी ओळखला जातो हा गोलंदाज. मदत सध्या त्याच्यावरती पाहायला मिळतं आक्रमण.
हो, लोअर फुल टच चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप रिझम मधून फिल्डर येतील, थोडे फंबल, मात्र तोपर्यंत एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती 13 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपदावर. विकेट किपर थोडी कान मंत्र देत असताना नेक्स्ट बॉल. हो, चांगला चेंडू होता, हलक्या हाताने ते मात्र डिलिव्हर केलाय. फिल्डर येतील, उचलून फेक करीत पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न, रनआउटची चान्स, मात्र सेफ. वेगाने चिते त्या चपळाने इथे मात्र 2 धावसंख्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं ताळमेळ दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये स्टॅमिनाला सुद्धा महत्व आहे, क्रिकेटमध्ये ताकदीला देखील महत्व आहे, क्रिकेटमध्ये युक्तीला देखील महत्व आहे. या सर्व गोष्टींचा ताळमेळ ज्या खेळाडूमध्ये असतो तोच खरा खेळाडू असतो. आणि इथे मात्र त्याच प्रकारचं खेळी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटका नाही तर एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती एक षटकार एक चौकार आला, त्याच्यानंतर मात्र सिंगल डबलला प्राधान्य देतोय. कारण क्रीजवरती टिकणं महत्वाचं आहे, कारण विकेट तर इथून गमावली तर मात्र रनचेस करणं अजून कठीण होऊन जाईल. मात्र तशा प्रकारची इथे मात्र रणनीती नसणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 15. हो, या वेळचा चेंडू पुन्हा एकदा अरुंद कार्पेट. फिल्डर येथील, आता मात्र सिंगलवरती समाधान मानावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती येते सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते बिनगडी बाद 16. दफलगती पाहायला मिळते 16 धावसंख्या दफलगती. 92चं लक्ष मोठं आहे, मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करावे लागेल सध्या खेळ करत असताना बेटाली संघाला. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज अंकुश शेळके ॲज अ कॅप्टन, ॲज अ ऑलराऊंडर. नक्कीच चांगले समालोचक देखील आहेत. नक्कीच समालोचक आकाश शेळके आहेत, मात्र चांगले आयोजक आहेत अंकुश शेळके, यांना विसरून चालणार नाहीये. इथे सिंगल धाव, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या दफरती 17 धावसंख्या पाहायला मिळते. अंकुश शेळकेचं दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती. नेक्स्ट बॉल. अंकुश शेळके. हो, यावेळेला आडव्या बॅटने शॉर्ट स्लिप, चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग लेग रिझम मध्ये येतोय हा धडाकेबाज चौकार. आणि चौकारीन धावसंख्या दफलकरती पाहायला मिळते 20 धावसंख्या, 21 धावसंख्या दफलकरती पाहायला मिळते. अभी तो चौका आया है, छक्का आना तो बाकी है, आगाज देखा है आपने, अंजाम अभी बाकी है. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. हो, यावेळेला पुढे सरसावून लॉफ केलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, उचलून फेक करेल, फक्त मिळेल ती सिंगल.
नक्कीच अंकुश शेळके माहिती कुठल्या चेंडूवरती मोठा फटका येईल आणि कुठल्या चेंडूवरती सन्मान दिला जाईल आणि त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. चौकारानंतर आता मात्र येते सिंगल. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये धावसंख्या खर्च केली आहे 5. येणारे 3 चेंडू कशा प्रकारे हाताळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंगवरती बाद आहे फलंदाज ऋतिक केणी. हो, यावेळेचा चेंडू इज अ व्हाईट बॉल. पंचामा सांगतील, पंच आमच्याकडे वळतील. एक एक्स्ट्रा रन संघाच्या खात्यामध्ये मिळून जाईल. धावसंख्या दफलकृती पाहायला मिळते 23. 23 ऑन बोर्ड. हो, फुलटॉस चेंडू आणि फुलटोल बसवले होईल या चेंडूवरती. चेंडू पाठवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावर येतोय हा खणखणी षट. ती इथे मात्र षटकार लगावण्यात आलाय. नक्कीच खराब चेंडूवरती मोठे फटके खेळणं गरजेचं आहे आणि खराब चेंडू होता अंकुश शेळके यांचा, त्याच्यावरती मात्र खणाकाठी प्रहार. हो, आता मात्र पुन्हा एकदा बार बार लगातार या चेंडूवरती मिळती धावा. पंचांच्या इशाऱ्याची अपेक्षा असेल. इथं 6 रन येतोय षटकार. हो, या बेचा चेंडू पंचांनी दंडित केला. येते एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉलचा इशारा. मात्र अंकुश शेळकेवरती इथे मात्र आक्रमण पाहायला मिळतो आणि आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण पहिल्या इनिंगमध्ये ज्या प्रकारची ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळाली, मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली, त्याच प्रकारची फटकेबाजी करणे गरजेचं आहे पेठाली क संघाला. धावसंख्येच्या फलकावरती पाहायला मिळते 34. 34 रन्स.
लवर फुलटो चेंडू त्याच्यावरती इथे मात्र घणाघाटी प्रहार केला. चेंडू पाठवलाय पुन्हा एकदा काऊ कोरा रिजन मध्ये येतोय हा धडाकेबाज षटकार. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखलवरती पाहायला मिळते 40 रन्स ऑन बोर्ड. आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 52 52 धावसंख्येची गरज आहे. येणारे 18 चेंडू 52 ची गरज आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते मात्र अशीच बॅटिंग करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. शेवटपर्यंत मोठे फटके मारणं गरजेचं आहे. चला स्पीडअप करा सामना. थोडं सहकार्य करा. पेटाली संघ चिंचवली संघ आपली जी स्पर्धा आहे आपलं आयोजन आहे. तर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सुनील दादा शेळके यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते इथे मात्र या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. पिंपरी विपक्ष पेठाली अशी लढत असेल नेक्स्ट मॅच. नक्कीच सामना 4 ओव्हरचा खेळला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केली जाते. या हो व्हाईट बॉल इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये. हो बट नॉट वेक. मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. असे चेंडूंपासून कुठेतरी वंचित राहावं लागेल कारण एक्स्ट्रा रन इथे मात्र खर्च करून चालणार नाहीये. फलंदाजी चांगली रीतीने इथे मात्र करतोय. टॉस जिंकलाय पेटाली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय नेक्स्ट मॅच मध्ये. फलंदाज सेफ आहे. हो आता मात्र प्रचंड वेग. चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र व्हाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय बॅटिंग टीम कडून. ज्या प्रेक्षकांनी इथे मात्र शेकोटी पेटवली आहे त्यांनी ती विजवावी. गोलंदाजाची
इथे मात्र गोलंदाज अडथळा निर्माण करतो त्याच्यामुळे आम्हाला चेंडू दिसत नाहीये. अंपायर डिसिजन असेल नक्कीच. डॉट बॉल इथे मात्र स्वीकारला जाईल. 3 चेंडू वाईट, त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल येतोय. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज रोहित पाटील. हो, आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बीट करतोय फलंदाजाला, येतो डॉट बॉल. निर्धाव चेंडू ते सांगता 3 चेंडू वाईट, त्याच्यानंतर मात्र 2 चेंडू लगातारचे डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अशा प्रकारची गोलंदाजी इथे मात्र करणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 43 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. टार्गेट मोठे, मात्र त्या टार्गेटचं इथे मात्र पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी पाहायला मिळते. मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंच आम्हाला सांगतील येणारी 16 चेंडू आणि विजयासाठी 48 ची गरज आहे. व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रननी इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये भर पडला जातोय. हो, यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय पॉइंट रिझम मध्ये. चेंडू फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय हा चौकार. आपण वळतो मैदानाकडे. जबरदस्त रंगाचा सामना आणि या सामन्यामध्ये मात्र 92 धावांचा टार्गेट असताना सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतो. चिंचवली संघ इथं मात्र कमबॅक करतोय. आत्ता मात्र 54 धावांचं समीकरण असेल. 15 चेंडूंमध्ये बनवाव्या लागतील 44 धावा. 14 चेंडू 43 धावांची गरज. स्कोर कार्ड स्कोर झाला 49. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. सुरेख सुरुवात. पुन्हा एकदा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळती धावा 4, येतोय हा चौकार. चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. मात्र अजूनही विचार केला धावसंख्या धावफलक पाहायला मिळते 53. मोठी फटकेबाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. ज्या प्रकारची पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला मोठी फटकेबाजी पाहायला मिळेल, त्याच प्रकारची फलंदाजी इथे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा पाहायला मिळते. काटेकी टक्कर. एक बारी तुम्हारी बारी हमारी, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. दोन्ही बाजूने इथे मात्र संघर्ष चालू आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्फत गोलंदाज रोहित पाटील. हो, पुन्हा एकदा येता मात्र बीट केलंय फलंदाजाला, येतो डॉट बॉल. अशा रीतीने तिसऱ्या षटकाची होईल समाप्ती. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. अंपायर डिसिजन, प्लेयर डिलिव्हरी, बॅटिंग रिव्ह्यू व्हाईट साठी. हॅलो इट्स अ प्लेयर डिलिव्हरी. डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 53 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते.
तरी 12 चेंडूने विजयासाठी 39ची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही बाजूने संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हे षटक महत्त्वपूर्ण असेल. नक्कीच म्हणतात ना की चौथं षटक हे महत्त्वपूर्ण असतं आणि त्याच प्रकारची इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल. हितेन पाटील आलाय चौथं गोलंदाजी मार्कवरती. 5 गोलंदाज इथे मात्र वापरावे लागतील. ही स्पर्धेचा नियम आहे आणि त्याच नियमाला इथे मात्र पालत असताना 5 गोलंदाज या स्पर्धेमध्ये वापरावे लागतील. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते हितेन पाटील. नक्कीच बायकर मॅन आहे चिंचवली संघाचा. ॲज अ गोलंदाजी चांगली करतो, ॲज अ फलंदाजी चांगली करतो. मात्र असं गोलंदाजी मार्कवरती तयार. समोर असेल फलंदाज प्रथमेश केणी. हो यावेळेचा चेंडू जेची शक्यता. हो व्हेरी गुड कॅच. कॉटन बॉलची विकेट डाऊन. फलंदाज प्रथमेश केणीच्या केळीचा अंत. बॅट्समन आउट. खेळीचा अंत झालाय. हितेन पाटीलच्या खात्यामध्ये पहिली विकेट पहिल्या चेंडूवरती इथे मात्र मिळवून देत असताना आता येणाऱ्या 11 चेंडूंनी विजयासाठी 39ची गरज आहे. कोण जिंकणार हा सामना. चिंचवली विपक्ष पेठाली क असा सामना पाहतोय. वो कहते हैं ना लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि इथे मात्र प्रयत्न करावा लागेल तर म्हणजे पेटाली संघाला हा जर सामना जिंकायचा असेल तर. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हितेन पाटील चौथं षटक घेऊन आलाय. भेदक मारा. हो यावेळेचा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेग सीमावर एका पार येतोय हा दणदणीत चौकार. हितेन पाटीलच्या तिसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार आणि चौकाराने धावसंख्येला इथे मात्र गती प्राप्त होते. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 57 धावसंख्या फलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावर. नेक्स्ट बॉल. हितेन पाटील फिल्डिंगची व्यूहरचना इथे मात्र चेंज करत असताना वारंवार फिल्डिंग मध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. चौकारानंतर मात्र इथे मात्र फिल्डिंग मध्ये थोडा फेरबदल पाहायला मिळतोय चिंचवली संघाचा. नेक्स्ट बॉल. हितेन पाटील. हो पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जेलची शक्यता नो मॅच लँड मध्ये चेंडू आदळत असताना मिळेल ती फक्त सिंगल. आणि सिंगलच्या सहायताने धावसंख्या दफलकरती जाऊन पोहोचली. 58 धावसंख्या दफलकरती पाहायला मिळते. अद्याप या षटकात विचार करत 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूमध्ये किमान 2 मोठी फटके येणं महत्वाचं आहे जेणेकरून शेवटच्या षटकामध्ये रन चेस इथे मात्र सोपं होईल. मात्र समोर हितेन पाटील सारखा गोलंदाज आहे, चांगल्या कॅलिबरचा खेळाडू आहे. तो कशा रीतीने 2 चेंडू हाताळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावरती इथे मात्र घणाघाती प्रहार केला. फिल्डर आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. दस्तक पे मस्तक येतोय हा षटकार. फलकावरती जाऊन पोहोचली. 64 धावसंख्या दफलकावरती. अद्याप एक चेंडू शिल्लक आहे. मी उल्लेख केला होता की 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे रन चेस इथे मात्र सोपं करण्याचं असेल तर. स्ट्रायकिंगवरती पाहत आहे फलंदाज ऋतिक केणी.
हो, यावेळेचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा, पंच आम्हाला सांगते जो व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रनने पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये भर पडेल. धावसंख्या दाखल होती 65, 65 धावसंख्या. नेक्स्ट बॉल. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. नितीन पाटील. हो, यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण. सरळ खेचलाय, लांब लचक पल्ल्याचा येतोय हा खणखणीत षटकार. नक्की दोन चेंडूमध्ये दोन षटकार पाहायला मिळतात. सामना अजूनही संपला नाहीये. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊन पोहोचलाय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 21 ची गरज आहे. हितेन पाटीलच्या दोन चेंडूवरती दोन षटकार पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये इथे मात्र इम्पॅक्ट टाकला या मॅच मध्ये पाहायला गेलं तर. ऋतिक केणीच्या बॅटमधून दोन षटकार पाहायला मिळाले. मॅच अजून संपलेली नाहीये कारण पेठाली संघ अजून जिंकले नाहीये इथे मात्र सांगत असताना. मात्र संघर्ष दोन्ही बाजूने चालू आहे. चिंचवली संघ सुद्धा काय कमी नाहीये. मात्र 5वा गोलंदाज कोण असेल हे पाहणं गरजेचं आहे या मॅच मध्ये, कारण येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 21 ची गरज आहे. एक वाईट. 12 चेंडू 39 ची गरज होती आणि या षटकात खर्च केली आहे धावसंख्या दाखल 18. आता समीकरण उरलंय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 21 ची गरज आहे. पहिल्या षटकात धावसंख्या खर्च केली आहे गोलंदाजाने 16. दुसऱ्या षटकात धावसंख्या खर्च केली 24 आणि तिसऱ्या षटकात धावसंख्या खर्च केली 13 आणि चौथ्या षटकात धावसंख्या खर्च केली 18. एकूण धावसंख्या दाखल करते पाहायला मिळते 71. 71 धावसंख्या. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ज्याच्या सर्वांकडे नजर लागलायत आकाश शेळके ॲज अ ऑलराऊंडर. चिंचवली टीमचा एक अनमोल हिरा म्हणायला काही हरकत नाहीये, कारण चिंचवली गावामध्ये हा असा एकमेव असेल खेळाडू जो सर्व कामे करू शकतो. जे समालोचन असो किंवा अनेक स्पर्धांमध्ये चांगला खेळ त्याचा राहिलाय आणि चांगला आयोजन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आकाश शेळके गोलंदाजी मार्कवरती सज्ज आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र देखील आहेत. त्यांचं कौतुक करणं हे आमचं कर्तव्य आहे, कारण ते या स्पर्धेचे आयोजक आहेत. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती इथे मात्र आडव्या बॅटने फटका केलेला आहे. फिल्डर आहे, मिळेल ती फक्त सिंगल. नक्कीच या चेंडूवरती मोठ्या फटक्याची गरज होती, कारण पहिला चेंडू होता या षटकातील आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. त्याच्या मात्र घणाघाती प्रहार करू शकला नाही. मिळेल फक्त सिंगल. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज आकाश शेळके. नेक्स्ट बॉल. हो, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन पाहायला मिळते. संघाच्या खात्यामध्ये समीकरण बदलेल. धावसंख्या दाखल करते आता येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. आयुष्यात वेळ आणि मैदानात खेळ कधी बदलेल सांगता येत नाहीये. आणि इथे मात्र आलाय षटकार. संघर्षाचा शंखनाद फुटणारा हा येतोय षटकार बॅट्समन ऋतिक केणीच्या बॅटमधून. वरती इथे मात्र आक्रमण करण्यात आलाय. 5व्या षटकामध्ये आकाश शेळकीची निवड केली, मात्र त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालंय. आता येणारे उरले समीकरण 4 चेंडू आणि विजयासाठी 13 ची गरज आहे. स्ट्रायकिंग वरती पाहताय ऋतिक केणी. हो, आता मात्र
नो बॉलचा इशारा. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र आकाश शेळकेवरती दबाव. मात्र आकाश शेळके अशा सिच्युएशन मध्ये चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. नक्कीच मात्र आत्ता मात्र संघ अडचण येते, कारण मी उल्लेख केला होता पहिल्या इनिंगमध्ये, कुठलंच रनचेस हे इथे मात्र डिफेंड करत नाही सामना जिंकण्यासाठी. हे सेफ नसतं आणि त्याच प्रकारचा सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आता येणारे समीकरण उरलंय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. येणारा चेंडू फ्री हिट असेल, त्याच्यावरती इथे मात्र मोठा फटका खेळू शकेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पेठाली विपक्ष चिंचवली अशी लढत पाहायला मिळते. काटकीर लढत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटकेबाजी पाहायला मिळते दोन्ही संघांकडून. पेठाली संघ स्ट्रायकिंगवरती पाहते फलंदाज ऋतिक केणी. हो, यावेळेचा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. चेंडू नव्हता तर जळता निकारा होता. आकाश शेळके संघ अडचणीत होता आणि तिथे मात्र संकट मोचक म्हणून काम करत असताना येतो डॉट बॉल. आता येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 12ची गरज आहे. हो, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र वाईटचा इशारा पंचांचा. सँडी पालकर आमच्याकडे वळती तिचं व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने पुन्हा एकदा संघाचं इथे मात्र समीकरण चेंज होईल. आता येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हो, यावेळेचा चेंडू इथे मात्र शरीराचा वेध घालणारा चेंडू. डॉट बॉल येतोय. आकाश शेळके या षटकामध्ये कमबॅक करत असताना षटकारानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती पाहायला मिळते. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आकाश शेळके. दोन चेंडू 11ची गरज आहे. महत्वाचा चेंडू आणि तो येतो डॉट. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमचा अंपायरचा निर्णय का? अंपायर कॉर थर्ड अंपायरची मागणी केली अंपायरने. प्रत्येक निर्णय हा अचूकरित्या घेतला पाहिजे. सो त्याच्यामुळे हा डिसिजन तिसऱ्या अंपायर पर्यंत गेला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथे डॉट बॉल आणि इथे मात्र कुठेतरी चिंचवली संघ इथे मात्र या मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करत असताना येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 11ची गरज आहे. आकाश शेळके गोलंदाजी मार्कवरती सज्ज. एखादा खराब चेंडू या मॅच मध्ये पुनरागमन करेल. मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश शेळके आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. जास्त वेळ घेऊ नका. हो, यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. मात्र या फटक्याला होते थोडा उशीर. येतो ह्या चौकार आणि सामना जिंकला इथे मात्र टीम चिंचवली संघानं. अभिनंदन टीम चिंचवली आणि हार्डलक टीम पेठाली क संघ. आपण या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग केली, चांगला खेळ केला आणि आपण या स्पर्धेमध्ये हरलात, परंतु काही हरकत नाहीये. हार्डलक टीम पेठाली